नमस्कार. द उदय निरगुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. प्रेक्षको, पंढरपूरची ओढ कधीही न संपणारी, युगानुयुग चालणारी, पिढ्यानपिढ्या आणि शतकानुशतकं चालणारी. कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू हा कर्नाटकातनं इथं पंढरीगेमध्ये आलेला विठ्ठल इथल्या भक्तिरसात इतका चिंब न्हाऊन निघाला आणि इथल्या भक्तांनी त्याला इतका हृदयाशी कवटाळला. तो भाव बघून तो पंढरीचा विठ्ठल इथंच स्थिरावला, राहिला आणि इथलाच बनला. हेच तर म्हटलंय ना की भाव तिथे देव. प्रेक्षको, आपण आतापर्यंत ऐकलं होतं की जे शरीराला स्नान घालतं ते पाणी आणि जे मनाला स्नान घालतं ते तीर्थ. आता इथे तीर्थ ही जी संकल्पना आहे ना, ही तीर्थ ही संकल्पना शुद्धता आणण्याकरता आलेली आहे. म्हणजे तीर्यते अनेन इति, तीर्यते अनेन इति. पण जेव्हा शरीर विठ्ठलाच्या नामाला विसरतं, जेव्हा शरीर विठ्ठलाच्या नामाला विसरतं, तेव्हा त्यावरून स्नानाच्या वेळी जे पडतं ना ते पाणी असतं. पण जेव्हा जेव्हा ते शरीर, मन सतत विठ्ठलाचा जयघोष करत असतं, नामस्मरण करत असतं, तेव्हा स्नानाच्या वेळी त्यावरून वाहणारं पाणी हे तीर्थ बनतं. इथं पाणी देहाला शुद्ध करत नाही, तर नामस्मरणानं पुनीत झालेल्या देहावरून वाहणारं पाणी तीर्थ बनतं, अशी ही नवी संकल्पना आहे. आणि म्हणून तर म्हटलंय ऐसे सुचित्व, म्हणून तर म्हटलेलं आहे ऐसे सुचित्व निज निश्चिती, ऐसे सुचित्व निज निश्चिती, अद्वैत स्थिती तेथे नांदे. आता ही जी अद्वैत स्थिती आहे ना, तिथं देहभाव हरवलेला असतो. देहभाव हरवतो आणि देवभाव येतो. आणि मग एक अवस्था अशी येते की जेव्हा देवभावही जातो आणि अवघा ब्रह्मभाव उरतो, त्या ब्रह्मभावाची अनुभूती जिथे येते ते तीर्थ. म्हणून तर तुकोबा म्हणतात, तीर्थाचे मूळ, तीर्थाचे जे मूळ, व्रताचे ते फळ, ब्रह्म ते केवळ पंढरीचे. तो ब्रह्मभाव ज्या ठिकाणी प्रगटतो ना ते तीर्थ बनतं. मग तो ब्रह्मभाव कुठेही प्रगटेल, त्याकरता फक्त पंढरी असायचीच आवश्यकता नाहीये. ती पंढरी आणि तो ब्रह्मभाव थेट उमटलाय तो 7 समुद्रापलीकडे. होय, आणि त्याचाच हा आजचा विशेष कार्यक्रम, गरजे अवघे पंढरपूर. आणि तो भाव उमटलाय थेट चार्लोट या अमेरिकेतल्या गावी. त्या अमेरिकेतल्या गावी आपल्याला ऐकू येतोय विठ्ठलाच्या नामाचा जयघोष, आणि चक्क निघाली आहे ही वारी पंढरीच्या विठ्ठलासारखीच, विठ्ठलाच्या ओढीनं. आणि त्याचीच माहिती देण्याकरता, त्या वारीविषयी जाणून घेण्याकरता आपण आज आमंत्रित केलंय चार्लोट निवासी भारतीय अभिजित आराध्य. अभिजित आराध्य, विठ्ठलाचा ध्यास काही स्वस्थ बसू देत नाही, हेच खरं. हो, अगदी आणि खरं. जसा इकडे आता विठ्ठलाचा ध्यास सुरू आहे, आज आषाढातला पहिला दिवस आहे आणि सगळ्यांना पंढरीला जायची आस लागलेली आहे. आता पंढरी अगदी डोळ्यासमोर लोकांना दिसायला लागलेली आहे. आणि तिकडे तीच अवस्था आहे. जरी तुम्ही लाखो मैल दूर असलात तरी सुद्धा तुमच्या मनामध्ये या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही भावना नाही आहे. सर्वप्रथम आपल्या प्रेक्षकांसाठी सांगा, तुमचं हे चार्लोट नेमकं आहे तरी कुठे, ते गाव आहे तरी कसं, अमेरिकेतलं तुमचं राज्य नेमकं कोणतं, काय, याच्याविषयी जरा माहिती द्या की. हो. शार्लेट तसं साऊथ मध्ये येतं, अमेरिकेच्या साऊथ मध्ये. जवळची मोठी शहरं म्हणजे जी सगळ्यांना मॅक्सिमम लोकांना माहित असतात ती अटलांटा. अटलांटा हे शार्लेटच्या वेस्टला साधारणतः 200 मैल आहे आणि वॉशिंग्टन डीसी हे नॉर्थला आहे. या म्हणजे ज्यावेळेस आपण अटलांटावरनं वॉशिंग्टन डीसीला जातो तर मिडल मध्ये शार्लेट येतं. शार्लेटचं स्टेट आहे नॉर्थ कॅरोलिना. तसं सुंदर शहर आहे. आपल्याकडे जशा सह्याद्रीच्या रांगा आहेत तशाच शार्लेटच्या वेस्ट साईडला अल्पाचियन किंवा ब्ल्यू रिजच्या रांगा आहेत. ग्रेट स्मोकी माउंटन्स आहे आणि पूर्वेला अटलांटिक समुद्र. या दोन्हीच्या मध्ये असं बसलेलं हे शार्लेट आहे. न्यूयॉर्क नंतर मोठं बँकिंग हब म्हणून समजलं जातं. वेगवेगळ्या बँक्स आहेत तिथं. बँक ऑफ अमेरिका, वेल्स फार्गो ह्यांचे मेजर IT सेंटर्स आहेत. आणि IT असल्यामुळेच मग बरेचसे महाराष्ट्रीयन तरुण जॉब निमित्त इथं सेटल झालेले आहेत. शहराच्या बद्दल जर थोडंसं हिस्ट्री बद्दल सांगायचं झालं तर 1768 मध्ये हे शहर थोडंसं वसवायला लागलं. जॉर्ज जो किंग होता, जॉर्ज किंग 3, त्याची बायकोचं नाव होतं शार्लेट.
म्हणून त्या बायकोच्या त्यावेळेस अजून अमेरिका स्वतंत्र नव्हतं झालं, अजून कॉलनीज होत्या. तर ब्रिटिशच्या रॉयल्टीच्या संदर्भात म्हणून ते या शहराचं नाव शार्लेट ठेवलं. आणि एरिया हा जो आहे त्याला मॅक्लनबर्ग म्हणतात. मॅक्लनबर्ग हा जर्मनीतला एरिया आहे, पण ती जी शॉर्टलेटची क्वीन होती ती जर्मनची होती. या दोन्हीचा असा संबंध आहे, म्हणून या शहराला क्वीन सिटी पण असं म्हणतात. वाह, क्या बात है. पण आता एवढ्या दूरच्या शहरात राहणारी आपली इंडियन किंवा मराठी कम्युनिटी आहे तरी काय साईजची? किती लोक आपली तिकडे राहतात की ज्यांना विठ्ठल म्हणजे काय हे माहिती आहे? साधारणतः इंडियन्स म्हणलात तर साधारणतः एक 8,000 ते 9,000 कुटुंब आहेत. म्हटल्याप्रमाणे IT मेजर हब असल्यामुळं खूप जण आलेली आहेत इथं. मराठीच्या बाबतीत म्हणला तर 600 ते 700 कुटुंब आहेत इथं. अ, तशी म्हणजे काही लोक आधी होती, पण गेल्या 10 वर्षात जसजसे ITची डेव्हलपमेंट झाली तशी मॅक्सिमम लोक आली. 600 म्हणजे साधारणतः तुम्ही 2,000 माणसं म्हणून समजू शकता. आता हा जो 2000चा तुमच्याकडे मराठी माणसाचा समूह आहे, त्यांच्या मनामध्ये इथे विठ्ठलाची वारी निघावी ही संकल्पना कधी आली, कशी आली, काय त्याची पार्श्वभूमी आहे? साधारणतः कोविड झाल्यानंतर ज्यावेळेस सगळे परत आपण बॅक टू नॉर्मल रुटीनला यायला लागलो, त्यावेळेस इथले जे आम्ही 4-5 कुटुंब होतो, स्पेसिफिकली नावं घ्यायची झाली तर पुणेकर म्हणून आहेत, श्रीवसव पुणेकर, आराध्य आम्ही, तशानंतर प्रताप पाटील आणि पाठक श्रीवसव पाठक, देसाई श्रीवसव माईन आणि कुलकर्णी, असे साधारणतः 7-8 कुटुंब धरू शकाल. त्याच्यावेळेस आम्ही विचार करत होतो की आपल्याला काय करता येऊ शकेल. मग त्यावेळेस आम्हाला तरी काही प्रत्येक वेळेस येणं शक्य नाही, पंढरपूरला येणं. मी स्वतः पंढरपूरचा असून सुद्धा मला आता कधी कधी जाऊ शक्य होत नाही. म्हणून मग असा विचार आला की वारकरी जसे तिथं चालतात तसेच आपण इथं का चालवू नये. वाह वाह, क्या बात है, क्या त्यामुळं बात है. त्यामुळे मग असा विचार केला की वारकरी आपण साधारणतः सगळ्या वेगवेगळ्या वाऱ्या आहेत, पण जर मेन म्हणल्या आपण ज्ञानोबाची आणि तुकारामाची, ती साधारणतः 250 किलोमीटर चालतात ते वारकरी. आपण ते पण तेवढंच 250 किलोमीटर चालावं. वाह वाह. आणि कधी सुरुवात करता आपण ही? महाराष्ट्रातली एकूण ओव्हरऑल वारी जी आहे ती 250 किलोमीटरची आहे. तेवढंच आम्ही इथं अंतर चालतो. साधारणतः या गोष्टीसाठी आम्ही 35 दिवस घेतो. त्यामागचं कॅल्क्युलेशन आहे की आपण जर आम्ही सगळे जॉब करतो ते कंटिन्यू असतं, ते करून आम्ही किती चालू शकतो तर 10,000 स्टेप्स किंवा 5 मैल चालू शकतो. तेवढं चालून तसे रिव्हर्स कॅल्क्युलेशन करून आम्ही 35 दिवसात 250 किलोमीटर चालतो. हे अंतर कुठेही चालतो, असं नाहीये की कुठल्या एका स्पेसिफिक डिस्टन्सनी जातो आपण. प्रत्येक फॅमिली इंडिव्हिज्युअली आपापलं चालतात. मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक किंवा ट्रेल्सला, ह्याला आम्ही निसर्गवारी म्हणतो. म्हणजे त्याच्यात आमचा उद्देश असतो की माणसाने मॅक्सिमम हे जो काही वॉक आहे हा निसर्गाबरोबर जावा, वेगवेगळ्या ट्रेल्सला जावा, वेगवेगळ्या हाईक्सला जावा. जितकं जास्तीत जास्त तुम्ही निसर्गाशी कनेक्ट व्हाल तितकं चांगलं. अशा आहे, म्हणून आम्ही त्याला शार्लेटची निसर्गवारी म्हणतो. आता किती कुटुंब याच्यात सहभागी होतात या वारीमध्ये? हो हो हो, सगळे म्हणजे कुटुंब इन द सेन्स नवरा बायको मुलं सगळेच जण सामील होतात. खूप जण फॅमिली वॉक करतात, काही काही जण मिळून वॉक करतात. जेवढा म्हणजे असा नाहीये की फक्त पुरुष लोक करतात, त्याच्यात महिलांचा पण तेवढा सहभाग आहे, लहान मुलांचा पण तेवढा सहभाग आहे. पूर्वी आम्ही अशी एखादी एक्सेल शीट मेंटेन करायचो की ज्याच्यावर प्रत्येक जण आपापलं डिस्टन्स टाकतंय, पण आता आम्हाला नवीन एक स्टेप अप म्हणून ऍप सापडलंय. त्याच्यात काही करावं लागत नाही. आम्ही त्याचं आमच्या ग्रुपसाठी कॉन्फिगर केलाय. तुम्ही रजिस्टर करायचं आणि चालताना फक्त फोन किंवा तुमचा जो काही फिटबीट असेल ते बरोबर ठेवायचं, तर सगळ्या स्टेप तुमच्या रजिस्टर करतं. याचा बेनिफिट एक होतो की कोण किती चाललंय हे दुसऱ्याला कळतं, एकमेकांना प्रोत्साहन मिळतं, ग्रुप वाढतं आणि अशा तऱ्हेने अंतर कव्हर होतं. हे सगळं करत असताना तुम्ही एक खूप चांगला उपक्रम चालवता, त्याच्याविषयी मी तुम्हाला विचारणारच आहे. पण महिलांचा सहभाग काय असतो? सर्वसाधारणपणे आपल्याकडे अ, या अशा गोष्टींमध्ये पुरुष अग्रभागी असतात आणि महिला प्रामुख्याने पुढे दिसत नाहीत, म्हणून मी हा प्रश्न विचारतो. तिकडे काय परिस्थिती आहे? ह्याच्या एक्झॅक्टली उलट परिस्थिती आहे.
हा पूर्णपणे वारीचा प्रोग्राम एका अर्थाने म्हटला तर तुम्ही वा. फक्त महिलांनी हा ड्राईव्ह केलेला असतो. आम्ही त्यांना सपोर्टिंग रोल मध्ये जातो. या पूर्ण ह्याच्यात आम्ही कुठेही कुणाकडनं कुठलीही एंट्री फी घेत नाही किंवा प्रोजेक्ट ह्याची स्पॉन्सरशिप घेत नाही. याचा उद्देश हा वारीसारखाच असावा, वारीचं जेवढं पावित्र्य आहे तेवढंच राहावं अशा वा. याने करतो. वा. वा. क्या त्यामुळे बात है. थँक्यू. क्या बात है. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. आणि हे सगळं असतं ते पंढरीच्या वारीच्या काय पंढरीच्या विठोबाच्या प्रेमापोटी. आणि प्रेमापोट. तुमच्यासारखे एक थोडे की जे पंढरपूरहून आलेले आहेत की ज्यांच्या मनावर रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, याचे संस्कार झालेले आहेत. आणि ते संस्कार साता समुद्रापलीकडे गेले तरी सुद्धा तुम्ही अजिबात विसरलेले नाही आहात. तुमचं ठीक आहे हो, पण आज या सर्व कुटुंबांना अमेरिकेमध्ये जन्माला आलेली लहान मुलं असतील, ती शाळेत जात असतील, ती कॉलेज जात असतील, त्यांच्या मनावर अमेरिकन संस्कृतीचा पगडा हा जास्त असणं हे स्वाभाविक आहे. मग त्यांच्या मनामध्ये विठ्ठलाप्रतीचा भाव निर्माण करण्याकरता तुम्ही नेमकं काय करता, त्यांचा सहभाग काय असतो? त्यांचा सहभाग पण खूप सुंदर असतो. त्यांना ह्याची पूर्ण कल्पना देण्यासाठीच हा एकमेव उद्देश, अजून एक उद्देश आहे की लहान मुलांना आपल्या ट्रेडिशन बद्दल माहिती असावी. त्याच्याबद्दल म्हणून आम्ही त्यांना पसायदान शिकवतो. खरंच त्या मुलांचं जो काही कष्ट घेण्याची तयारी असते ती वाखाणण्याजोगी असते. आपण मराठीत शिकलो त्यामुळे आपल्याला पसायदान खूप इझी आहे. पण या मुलांच्या दृष्टीने जर विचार केला तर ते इंग्रजी याच्यात वाढले. ती मुलं चक्क पसायदान इंग्लिशमध्ये लिहितात, इंग्लिशमध्ये मराठी स्क्रिप्ट लिहितात. अजिबात तो सोडत नाही. 10-10 दिवस ते इंग्लिश स्क्रिप्ट वाचतात, पाठ करतात आणि शेवटच्या दिवशी खूप सगळीच मुलं सुरेख, अगदी ती 3-4 वर्षाची असतील तरी ते सुरेखपणे पसायदान म्हणतात. कुणालाही त्या उच्चारावरनं असं वाटत नाही की ही मुलं अमेरिकेत आहेत. वा. वा. ह्याच्यावर मला एक आठवलं ते म्हणजे पडिले दूरदेशी मज आठवे मानसी, पडिले दूरदेशी मज आठवे मानसी, नको नको हा वियोग, कष्ट होता ती जीवासी. कितीही कष्ट पडले तरी देखील पंढरीच्या विठ्ठलाच्या नामस्मरणाकरता म्हणून तुम्ही मंडळी जे काही तिकडे आता प्रयत्न करतायत ते निव्वळ अफलातून आहेत. आता महिलांचा सहभाग झाला, मुलांचा सहभाग झाला, हे सगळं करत असताना तुम्ही एक तिकडे प्रोग्राम करता असं माझ्या कानावर आले, आणि ते म्हणजे ट्री एक्सचेंज प्रोग्राम किंवा ट्री प्लांटेशन प्रोग्राम. तुम्ही वृक्ष संवर्धन, वृक्ष लागवड याच्याकरता म्हणून काही अभिनव उपक्रम राबवता, त्याविषयी काय सांगाल? ज्यावेळेस पहिल्यांदा वारी केली त्यावेळेस त्याच एरियात आम्ही टी प्लांटेशन केलं. त्याच्याबरोबरच आम्ही दर वारीला प्रत्येक जण एक एक झाड घेऊन येतं. ते झाड कुठलंही असेल, त्याला आवडीचं असेल, एक झाड घेऊन या, दुसरं झाड घेऊन जा, अशा ह्यानी ती संकल्पना आहे. इथं वा. मॅक्सिमम लोकांची घरं असतात, त्याला पुढं मागं अंगण असतं, त्यामुळं झाडं लावू शकतात. हे जे झाड घेऊन जातो ते प्रत्येक जण आपापल्या घरात लावतं. ती वारीची आठवण असते. सगळ्यांना लक्षात राहतं, ओके ही 22 सालेली आपली वारी झाली होती त्यावेळेस आपण हे झाड लावलं होतं. अशा ह्याने त्या आठवणी पण होतात आणि वृक्ष संवर्धन पण होतं. वा. आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी हे सुस्वरे आळविती. अगदी अमेरिकेतले पक्षी सुद्धा ज्या झाडावर बसतील ते झाड कधी लावलं होतं तर 22 सालच्या वारीत लावलं होतं. यासारखं दुसरा तुम्हाला सांगतो दुसरा अनुभव नाही. आता प्रत्यक्ष तुम्ही पालखी पण काढता असं मी पाहिलेलं आहे. त्या पालखीची दृश्यही आपण पाहिलेली होती. त्या प्रत्यक्ष पालखीच्या अनुभवाविषयी काय सांगाल? हो. ही पालखी ज्योत्स्ना मैन म्हणून फॅमिली आहे त्यांनी केली. खूप सुंदर पालखी आहे. ज्या दिवशी एकादशी असते खूपदा आम्हाला त्याच दिवशी जमत नाही. जर वर्किंग डे असेल तर त्या विकेंड जो कुठला असेल त्याला सगळे लोक एकत्र येतात. एका मैदानावर येतात. पहिल्यांदा पूजा होती. 3 आरत्या होतात. आपण त्यानंतर जसं पालखी पूर्ण ग्राउंडवर फिरली जाते. रिंगण होतं. अनेक लोक फुगडे हे करतात आणि शेवट आपण त्याचा हरिपाठाने करतो. शक्यतो जी पालखी आहे ती ज्ञानेश्वर महाराजांची जशी पालखी आहे तसा करायचा आमचा प्रयत्न आहे. त्याच्यात ज्ञानेश पादुका असतात आणि तीच ग्राउंडवर फिरवली जाते. वा. म्हणजे एक प्रकारे आनंदाचे डोही आनंद तरंग
आनंदाची अंग, आनंदाचे अशा प्रकारची अनुभूती तिथे तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याकरता तुम्ही जे प्रयत्न करतायत ते निश्चितच अवर्णनीय आहे. तरी देखील इथल्या काही मंडळींना असा प्रश्न पडला असेल की पंढरपूरच्या विठोबाचा कळस चंद्रभागेच्या वाळवंटात उभं राहून पाहिला की मन अगदी भरून निघतं, आणि ती अवस्था काय असते तुम्ही पंढरपूरचे असल्यामुळे तुम्हाला चांगलं अवगत असेल. मग तसेच भाव तिकडे प्रगट होतात का? तिथे पंढरपूरच्या विठोबाची पालखी जेव्हा विठुरायाची पालखी जेव्हा निघते ज्ञानोबा माऊलींची, किंवा तेव्हा काय अनुभव येतात? तेव्हा लोक जेव्हा बेभानून नाचतात त्या सगळ्या टाळ मृदुंगाच्या तालावर, तेव्हा काय अनुभव येतात? खूप समाधान मिळतं. खूप लोक ऐकली म्हणजे पोस्टच्या दृष्टीनं पाहिला तर खूप हाय लेवलची पोस्ट आहेत, खूप जणांच्या कंपन्या आहेत, खूप जण मोठी मॅनेजमेंटची आहेत, पण ती सगळी लोक आपला मुद्दा विसरून येतात. त्या एकादशीच्या दिवशी नाचतात, फुगड्या घेतात, रिंगणात नसतात आणि अक्षरशः समाधानाने परत जातात. ही समाधानाची पावती आम्हाला दरवर्षी पुढच्या वर्षी मिळते. ज्यावेळेस आम्ही पुढच्या वर्षी वारीचं आयोजन करतो त्यावेळेस आम्हाला काही करावं लागत नाही. आम्ही फक्त तारीख डिक्लेअर करतो आणि सगळेजण त्या दिवशी ते समाधान जे काही आहे ते समाधानच त्यांना परत आणि परत खेचून आणतं. वाह, क्या बात है, क्या बात है. आता एकच प्रश्न असा येतो की हे वारी आपल्याकडे 750 वर्ष सुरू आहे. अगदी संत नामदेवांनी लिहून ठेवलेलं आहे की ज्ञानेश्वरांचे आजोबा सुद्धा वारी करायचे, म्हणजे आपल्याकडे त्याची परंपरा किती मोठी आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. मग हे पुढे चालू राहण्याकरता किंवा व्हॉट नेक्स्ट असा एक प्रश्न येतो. सो दिस इज द लास्ट क्वेश्चन आय वॉन्ट टू आस्क, व्हॉट नेक्स्ट? आम्ही आत्ताची जी वारी आहे ती मॅक्सिमम शार्लेट पुरती मर्यादित आहे, पण अनेक मित्र आमचे असे आहेत की जे बाकीच्या स्टेट्स मध्ये आहेत. तशा ह्यानी ते रिमोटली सुद्धा आम्हाला जॉईन होतात, कारण का ते प्रत्येक जण तसे आम्ही शार्लेटमध्ये असलं तरी आपापल्या एरियात चालतो. ती संकल्पना एक्सटेंड करून ते त्यांच्या त्यांच्या शहरात चालतात आणि एकत्र असण्याचं फील घेतात. ही एक गोष्ट झाली. अजून एक गोष्ट आम्हाला करायची आहे यापुढे, की आतापर्यंतची वारीबद्दलची जी काही पुस्तकं आहेत ते मराठी आहेत किंवा इंडियन लोकांना म्हणून गृहीत धरून ते लिहिलेली आहे. आम्ही ती एक स्टेप घेऊन पुढे जातो की वारीचं जे काही महत्व आहे ते अमेरिकन लोकांना कसं पोचता येईल. ही जी आहे ती फक्त इंग्लिशमध्ये नव्हे, स्पॅनिश, फ्रेंच मध्ये कसं ट्रान्सलेट करून एखाद्या पुस्तकाच्या स्वरूपात आपल्याला US मधल्या सगळ्या लायब्ररीज मध्ये किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये नेता येईल, तो आमचा पुढचा संकल्प आहे. या सगळ्या वारीचा काटाटोप कशा करतायत? तर माऊलींनी सांगितलंय, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. हे सगळं कशा करतायत? तर संपूर्ण जगामधलं दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात. आणि हीच अवस्था अनुभवण्याकरता मग तुम्ही कुठल्याही गावात असा, तुमच्या पायात जर नाद असेल आणि तो नाद जर विठ्ठलाचा असेल, तर ती पावलं अमेरिकेमधल्या काय किंवा स्पेन मधल्या किंवा अगदी पार ब्राझील, लॅटिन अमेरिकेतल्या कुठल्याही गावातली असतील, तिथे सुद्धा जर तुमच्या चालण्यामध्ये विठुरायाचा रामघोष असेल तर तिथे सुद्धा विठ्ठल प्रगटतो, तिथे सुद्धा तो ब्रह्मभाव येतो आणि ती जी बाजूला वाहणारी नदी असते ती भिवरेच्या तीरी होऊन जाते. तोच अनुभव तुम्ही इतक्या दूरवर जपताय, त्याबद्दल तुमचे विशेष आभार. आणि कधीतरी नक्की तुमच्या वारीत सहभागी व्हायला इतके वेळा 86-87 वेळा मी अमेरिकेला IT च्या माझ्या उद्योगासाठी, व्यवसायासाठी आलेलो आहे, पण कधी शार्लेट या गावी यायचा योग आलेला नाहीये. पण पुढच्या वेळी नक्की अशीच वेळ साधून येईन की ज्या वेळेला मलाही कुठेतरी ज्ञानबा माऊली तुकाराम असं म्हणण्याकरता तुमच्या बरोबर याची संधी मिळेल. धन्यवाद या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. थँक्यू. प्रेक्षको, ही अशी आनंदाची वारी बघा कुठपर्यंत जाऊन पोहोचली. ही आनंदाची वारी थेट पोहोचली नॉर्थ कॅरोलिनामध्ये. हेच तर विठ्ठलाचं महत्व आहे की विठ्ठल हा चराचरात पसरलेला आहे. तो आपल्या आतमध्ये आहे तितकाच तो बाहेरही आहे. त्याला फक्त या आत्म्याच्या आवाजाने बोलवावं लागतं की मग तो ब्रह्मभाव प्रगटतो. हा ब्रह्मभाव कसा प्रगटतो हे दाखवण्याकरता म्हणून आज अभिजितजींना आम्ही खास या कार्यक्रमात आमंत्रित केलं होतं. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा. अशा प्रकारचे नवनवीन विषय घेण्यासाठी आम्हाला उद्युक्त करा, सूचित करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. पाहायला विसरू नका द उदय निरगुडकर शो.